कमी ठेवायचा नाही ठेवणार. कोणाच्या घरात उभी असे लक्षात ठेव. कोणाचं घर आहे? या घराचा हारबारा माझ्या नावावर आहे. सातबारा म्हणते. या घराचा सातबारा माझ्या नावावर आताच सांगतोय मी. आवाज कमी ठेवायचा. आवाज वाढवणार. हो, येताना आरतीचं सामान घेऊन या. पण आरतीला काय आवडते तू तर काही सांगितलीच नाहीस की. सासरे बुवा, तुमच्या मुलीला मेंदू अजिबात नाही बर का. जावई बापू, तुम्ही फक्त मुलीचा हात मागितलेला, मेंदूचं काय बोलणं झालं नव्हतं. कुठे गेलतीस काय? का तुम्ही कुठं जाताना मला सांगून जाता का? अहो, इथंच गेलती की आपल्या शेजारी ब्लाऊजचं माप द्यायला. लईच मनावर घेता तुम्ही लगेच. सुनी, हे दूध पी बर. तुम्हाला माहिती आहे का नाही, मला दूध आवडत नाही. पेत नाही मी दूध. गप पिऊ गा. अजिबात जबरदस्ती करू नका, मी पेत नाही दूध. सुनी, हे 1000 रुपये घे, पण दूध पे. दूध पेते, पण पैसे अजिबात वापस देणार नाही. अहो, पण मला सांगा, तुम्ही 1 ग्लास दुधासाठी 1000 रुपये कसं काय द्यायलाय? सुनी, तुला तर माहीत आहे मी 6 महिने झालं टेन्शनमध्ये आहे, आर्थिक अडचणीत आहे. म्हणून एका महाराजाकडे गेलो होतो, तर महाराज मला म्हणले. काय म्हणले महाराज? नागिनला 1 ग्लास दूध पाजवा. मामी, तुम्ही काय लाडू केले का काय खायला? हा, कमालय बाया, कुठूनच जावायला खबर लागत असून लाडू केलेली. काही करावा का नाही करावा झाले बाप. मला द्या किंवा एखादा असला तर. अहो जावाई केले होते ते संपून गेले. आई, फोन आला बघ. कोणाचा? पंचायतचा. कोण पंचायत? मावशी. जी बायको नवऱ्याचं एका शब्दात ऐकते, तो नवरा झोपडीत जरी असला तरी समजायचं आपण बंगल्यात आहे. आणि कितीही सांगा ऐकतच नाही. बंगल्यात जरी असलं तरी आपण समजायचं मसन वाट. माझ्यासमोर जास्त नाटक करायचं नाही काय. आता मी तर राहीना म्हणजे राहीना, संपला विषय. चालली मी माहेरला. आज पगार झालाय माझा. मी या वेळेला 2 साड्या घेणार. वहिनी, थंडी लय वाढल्या, जरा दादाला सांगा की. बर सांगते. अहो, बोल की. थंडी लई वाढल्या, पकाला काय तर स्वेटर बेटर आणून द्या की. बर बर. पका, तुला थंडी लय वाजायला नाही? होय दादा. हे घे, तुला नवीन ब्लँकेट आणि नवीन जर्किन आणलोय. तुझी थंडीच गायब होते. हे तात्पुरतं झालं दादा. मग लगीन कर की माझं. ओ, लग्नाच्या आधी तुमच्या किती म्हशी होत्या? 2 होत्या. मग एक काय झाली? आपल्या लग्नाला पैसे कमी पडत होते, विकून टाकली. हा, मग एकच राहिले असं. एक कसं 2 राहिल्या. कसं काय? ती एक आणि तू एक. अहो, आज ना मी तुमच्या आवडीचं जेवण केलंय. अगं काय बनवलंय? अमरीश पुरी. अगं ते अमरीशपुरी नाही ग, आमरसपुरी असतंय. अडाणी बायको. काल आपल्या घरी एक भिकारी आला होता. मी त्याला जेवायला दिली होती. मग आज तो परत आला होता आणि मला पुस्तक देऊन गेला. कोणतं? स्वयंपाक कसा बनवायचा. तोंडाला काय झालं तुझ्या? काय नाही, काहीतरी लावायचं ना मग. मला कोणाला दाखवायचं तोंडाला लावून? ते पण आहे बघ. एकाला दाखवून पश्चाताप झालाय. हो ताई, पाय दाबायची मशीन आहे, स्वस्तात घ्यायची का? नाही नाही, नको नको, लग्न झालंय माझं. सोनुष पप्पा, काय ग? लोक बायकोला सोडून कशी राहते हो? कशी राहते काय माहिती. मला तर आपली शेजारी गावाला गेली ना तरी करमत नाही. काय म्हणलं तू शेजारणीकडे गेली ना काही कामासाठी, तरी मला घरी करमत नाही. मला काहीतरी वेगळंच ऐकू आलं होतं. सुनी, हे दूध पी बर. तुम्हाला माहिती आहे का नाही, मला दूध आवडत नाही. पेत नाही मी दूध. गप पिऊ गा. अजिबात जबरदस्ती करू नका, मी पेत नाही दूध. सुनी, हे 1000 रुपये घे, पण दूध पे.
दूध पिते पण पैसे अजिबात वापस देणार नाही. अहो पण मला सांगा, तुम्ही एक ग्लास दुधासाठी 1000 रुपये कसं काय द्यायलाय? सुनी, तुला तर माहीत आहे मी 6 महिने झालं टेन्शनमध्ये आहे, आर्थिक अडचणीत आहे. म्हणून एका महाराजाकडे गेलो होतो, तर महाराज मला म्हणले. काय म्हणले महाराज? नागिनला 1 ग्लास दूध पाजवा. सासरे बुवा, तुमच्या मुलीला मेंदू अजिबात नाही बरं का. जावई बापू, तुम्ही फक्त मुलीचा हात मागितलेला, मेंदूचं काय बोलणं झालं नव्हतं. हो, येताना आरतीचं सामान घेऊन या. पण आरतीला काय आवडते तू तर काही सांगितलीच नाहीस की. डॉक्टरने रक्ताची कमी आहे म्हणून सांगितलंय, पण आता रक्त कोणाचं पिऊ? बायकांना जर पुरुषांची बरोबरीच करायची असेल तर एकच साडी 7-8 लग्नात घालून दाखव. बायकांना जर पुरुषांची बरोबरीच करायची असेल तर एकच साडी 7-8 लग्नात घालून दाखव. बायकांना जर पुरुषांची बरोबरीच करायची असेल तर एकच साडी 7-8 लग्नात घालून दाखव. कमी ठेवायचा नाही ठेवणार. कोणाच्या घरात उभी असे लक्षात ठेव. कोणाचं घर आहे? या घराचा हरभरा माझ्या नावावर आहे. सातबारा म्हणत्याची. या घराचा 7-12 माझ्या नावावर आहे, आताच सांगतोय मी. आवाज कमी ठेवायचा. आवाज वाढवणार. वाटोळं झालं माझ्या पुरीचं. प्युअर दारोड्या नवरा भेटला तिला. आला बाबा दारोड्या जावाई. अहो जावाई, तुम्हाला दारू बंद करायची का कशी? आता ती लवकरात लवकर दारू बंद करा. आम्ही करतो मी दारू बंद, पण तुमच्या पोरीला म्हणा तिनं पार्लर जायचं बंद करावं, पावडर लावायची बंद करावं, लिपस्टिक लावायची बंद करावं. होईल का बंद? प्या प्या दारू प्या तुम्ही, कळावी तुमचं आडवच आहे. अगं साडी किती छान आहे ना. अशी सेम साडी माझ्या नवऱ्यानं मला पण आणलाय. अगं एकावर एक फ्री होती. कमी ठेवायचा. नाही ठेवणार. कोणाच्या घरात उभी असे लक्षात ठेव. कोणाचं घर आहे? या घराचा हरभरा माझ्या नावावर आहे. सातबारा म्हणत्याची. या घराचा 7-12 माझ्या नावावर आहे, आताच सांगतोय मी. आवाज कमी ठेवायचा. आवाज वाढवणार. हो, येताना आरतीचं सामान घेऊन या. पण आरतीला काय आवडते तू तर काही सांगितलीच नाहीस की. सासरे बुवा, तुमच्या मुलीला मेंदू अजिबात नाही बरं का. जावई बापू, तुम्ही फक्त मुलीचा हात मागितलेला, मेंदूचं काय बोलणं झालं नव्हतं. कुठे गेलतीस काय? का तुम्ही कुठं जाताना मला सांगून जाता का? अहो इथंच गेलती की आपल्या शेजारी ब्लाऊजचं माप द्यायला. लईच मनावर घेता तुम्ही लगेच. सुनी, हे दूध पी बर. तुम्हाला माहिती आहे का नाही, मला दूध आवडत नाही, पेत नाही मी दूध. गप पिऊ गा. अजिबात जबरदस्ती करू नका, मी पेत नाही दूध. सुनी, हे 1000 रुपये घे, पण दूध पे. दूध पिते पण पैसे अजिबात वापस देणार नाही. अहो पण मला सांगा, तुम्ही एक ग्लास दुधासाठी 1000 रुपये कसं काय द्यायलाय? सुनी, तुला तर माहीत आहे मी 6 महिने झालं टेन्शनमध्ये आहे, आर्थिक अडचणीत आहे. म्हणून एका महाराजाकडे गेलो होतो, तर महाराज मला म्हणले. काय म्हणले महाराज? नागिनला 1 ग्लास दूध पाजवा. मामी, तुम्ही काय लाडू केले का काय खायला? हा, कमालय बाया, कुठूनच जावायला खबर लागत असून लाडू केलेली. काही करावा का नाही करावा झाले बाबा. मला द्या किंवा एखादा असला तर. अहो जावाई केले होते ते संपून गेले. आई, फोन आला बघ. कोणाचा? पंचायतचा. कोण पंचायत? मावशी.